वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे। आपण वाचत आहोत अध्याय 18वा आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 23 पासून 28 पर्यंत। छोटे छोटे तात्पर्य आहेत आणि एकमेकांशी रिलेटेड विषय आहे, त्यामुळे 23, 24, 25 आणि 26, 27, 28 तीन-तीनचा सेट। सत्व रजतम गुणानुसार कर्म कसं असतं आणि सत्व रजतम गुणानुसार कर्ता कसा असतो। Yeah, make it little fun. Yeah, that's fine. Yeah. वरती थोडं जास्त झालंय. Empty space. Yeah, because I also started. वरती थोडस जास्त झालंय, थोडं कमी कर, खाली घेतो. नाही ते हलवायला नको, वरून खाली असं प्रोजेक्ट. सॉरी, माफ करा. श्लोक नंबर 23 आपण म्हणूया आणि मग बाकीचे सगळे मी वाचून दाखवेन आणि तात्पर्य वाचूया आपण. नियतं संगरहितं रागद्वेष अरागद्वेषतः कृतम् अफल प्रेप्सुना कर्म यत् सात्विकम् उच्यते। नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतम् अफल प्रेप्सुना कर्म यत् सात्विकम् उच्यते। नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतम् अफल प्रेप्सुना कर्म यत् सात्विकम् उच्यते। नियतं नेमलेले, संगरहितं आसक्ति रहित, अराग द्वेषतः आसक्ति व द्वेष न ठेवता, कृतम जे केले जाते, अफल प्रेप्सुना फलप्राप्तीची इच्छा न धरणाऱ्या मनुष्याकडून, कर्म कर्म यत जे, तत् ते, सात्विकम सत्वगुणामध्ये, उच्यते म्हटले जाते। भाषांतर आहे, जे कर्म नेमलेले आहे व आसक्ती शिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीची इच्छा विना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात। इंटरेस्टिंगली थोडस हे आपल्याला
मराठीच विचित्र वाटते हो की नाही. आहे तसे शब्द वापरलेत श्लोकामधले. प्रभुपाद इंग्लिश मध्ये सिंपल करून सांगतात. As for actions that action in accordance with duty, which is performed without attachment, without love or hate, by one who has renounced fruitive results, is called action in the mode of goodness. Actually, as for actions हे मराठीमध्ये घालूनच टाकलं. जिथपर्यंत कर्माचा प्रश्न आहे, भगवंत म्हणतात असे कर्म जे कर्तव्य म्हणून केलं जातं, नेमलेलं, नियत म्हणजे नेमलेलं, विहित म्हणजेच नियतचा अर्थ असतो शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे आपल्या गुणांसाठी, ते कर्म. आणि कसं केलं जातं? आसक्तीशिवाय, विदाउट अटॅचमेंट. आणि जे राग म्हणजे चांगलं वाटतं म्हणून आसक्ती ठेवून पण केलं जात नाही, आणि द्वेष म्हणजे ज्याचा तिटकारा पण केला जात नाही, कर्तव्य म्हणून केलं जातं. आवडतंय म्हणून पण नाही आणि आवडत नाही म्हणून पण नाही, राग पण नाही आणि द्वेष पण नाही. आणि फलप्राप्तीचे इच्छेविना, फलप्राप्तीचे इच्छेविना, त्यातून फळाची अपेक्षा नसते, अशा कर्माला सत्वगुणातील कर्म असे म्हणतात. आतापर्यंत आपण यज्ञ सत्वगुणातील, तप सत्वगुणातील, दान सत्वगुणातील, आहार सत्वगुणातील वाचत आलेलो आहे. ज्ञान सत्वगुणामधलं कसं असतं, सत्व रजतम गुणाचे लक्षण काय असतात, सत्व रजतम तम गुणवाले त्यांची गती काय असते, त्यांना मिळतं काय आयुष्यामध्ये. आणि एक जे रेग्युलर आपल्या क्लासला आहेत, लक्ष देऊन श्रवण करतात, त्यांच्या लक्षात आले असेल की आता तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सत्वगुणातला आता पुढचा सेक्शन आहे, याच्या पुढचा सत्वगुणातला कर्ता कसा असतो. सेम, जो कर्तव्य म्हणून कर्म करतो, फळाची अपेक्षा न ठेवता, फळ पाहिजे म्हणून करत नाही. यज्ञ सेम, दान सेम, तप सेम, कारण त्याचा गुणच तसा असतो. याच्या उलट रजोगुणातला असतो तो अनियंत्रित इंद्रिय तृप्तीने, पॅशन मध्ये असतो, पाहिजे पाहिजे. त्यामुळे त्याने केलेलं यज्ञ, तप, दान पाहिजे म्हणूनच असतं. जसं काल आपण वाचलं ज्ञान, आज आपण वाचणार आहोत कर्म आणि कर्ता, त्याच थीम मध्ये असणार. आणि जो तमोगुणामध्ये असतो तो मूर्ख असतो, आळस, प्रमाद ही त्याची मुख्य लक्षणं असतात. त्यामुळे त्याने केलेलं कर्म तसंच असणार, त्याने केलेला तमोगुणातला कर्ता असाच असणार, यज्ञ तप दान तसंच असणार. थोडस समजण्यासाठी हे आपल्याला भगवंत वेगळ्या पद्धतीने सांगतात. पण आपल्याला एक आयडिया आली आहे आपल्याला आता. आपल्याला आपण जर लक्षात ठेवलं की हा व्यक्तीच सत्वगुणामधला पुण्यकर्म करत असतो, पायस कर्म करत असतो, अनियंत्रित इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेला नसतो. रजोगुणातला फक्त इंद्रिय तृप्ती, मान, प्रसिद्धी, पैसा त्याच्याच मागे लागलेला असतो. आणि तमोगुणातला मूर्ख असतो, त्याला काही नकोच असतो. त्यामुळे या प्रत्येकाने केलेला यज्ञ, तपश्चर्या, दान, आहार हे सगळं त्याचप्रमाणे ठरत जातं. त्यामुळे तुम्हाला हे रिपीट, काही लोकांना हे रिपीट वाटेल हो की नाही. जे कर्म नेमलेले आहे, आता ह्या शब्दांवरती आपण चर्चा करायची. नेमलेले म्हणजे काय, कोणी नेमलेलं आहे? मराठीमध्ये नेमलेला हा शब्दाचा अर्थ काय असतो? कोणीतरी ठरवून दिलंय तुम्हाला. जेव्हा तुम्ही एखाद्या जॉबला वगैरे जाता तेव्हा ते तुमच्या पोझिशन प्रमाणे तुम्हाला काम ठरवून दिलेलं असतं, हे करायचं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तसं आपल्याला पण काय करायचं आहे हे नेमून दिलेलं आहे. कुणी नेमून दिलेलं आहे? भगवंतांनी. कुठे नेमून दिलेलं आहे? वर्णाश्रमामध्ये. 4 प्रकारची विभागणी केलेली आहे त्याची. तर जो नेमलेलंच काम करतो, त्याच्या बाहेरचं काही करत नाही. आणि
त्या कामावरती त्याची आसक्ती नसते. म्हणजे बाबा मला आवडतंय म्हणून करतो आणि हे आवडत नाही म्हणून करायचं नाही असं त्याच्या मनात अजिबात नसतं. तो कर्तव्य म्हणून करतो. हे नेमून दिलेलं आहे मला, हे मला केलं पाहिजे. राग नाही, द्वेष नाही, आसक्ती नाही, हेच म्हणजे हेच करणार. आणि त्याच्यामधून परत मला काहीतरी मिळालं पाहिजे याची पण अपेक्षा नाही. असं जे कर्म असतं त्या कर्माला सत्वगुणातील कर्म म्हटलं जातं. हे तुम्ही म्हणाल की हे सगळं रिपीट होतंय, तेच 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 तेच. रिपीट होत नाही. आपण त्यातून पण आपल्याला समजावून घ्यायचंय की भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला असं कर्म करायला लागणार आहे जे कदाचित आपल्याला आवडणार नाही. त्याच्यातून काही फळ मिळणार नाही. फळाची तर अपेक्षा नसतेच, फळ नकोच आहे. परंतु एखाद्याला सेवा हवी असते, मला आवडते, मी हेच सेवा करणार. भगवंतांच्या सेवेसाठी काही करायचंय आपल्याला, ते आवडतंय आवडत नाही, राग द्वेष त्याच्यामध्ये प्रश्नच येत नाही. आलं का लक्षात? श्रील प्रभुपादांनी सांगितलंय आपल्याला करायचंय, भगवंतांनी सांगितलंय आपल्याला करायचंय. त्याच्यात माझ्यासाठी काय आहे हे तर बघायचंच नाही अजिबात. परंतु हे काम मला आवडतंय का आवडत नाही हे पण बघायचं. कर्तव्य म्हणून करायचं. अशा कर्माला, अशा कामाला सत्वगुणी काम म्हटलं जातं, कर्म म्हटलं जातं. रजोगुणी कर्म कशाला म्हटलं जातं? आता तुम्हाला आयडिया आलेली आहे, तुम्हाला तर लक्षात येणार मी पुढे काय वाचणार, भगवंत पुढे काय सांगणार, कारण तेच आहे. परंतु रजोगुणी कसं असतं? यत्तु कामेप्सुना कर्म साहसं कारणे वा पुनः क्रियते बहुलायासम तद्राज सम उदाहरितम. परंतु फल आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकार युक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. एक गोष्ट लक्षात आली, सत्वगुणी माणसाला फळाची अपेक्षा नसते, तो कर्तव्य म्हणून करतो. परवा आपण वाचलं, तो शुभ अशुभ काही बघत नाही. कर्तव्य म्हणून त्याला करायचं असतं. रजोगुणी बरोबर याच्या उलटा असतो, त्याला त्यातून काहीतरी पाहिजे असतं, कारण त्याला पाहिजे असल्याशिवाय तो करतच नाही. परंतु न करता तो बसत नाही, ते तमोगुणवाल्यांचं काम. रजोगुणीवाल्यांचं काय, पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि ते पण अहंकाराने, माझं आहे, मी मिळवलंय. त्यातले फळाची अपेक्षा असते. आणि इथे आणखीन एक शब्द भगवंत ऍड करतात, भगवंत ह्याच्यामध्ये अजून एक शब्द घालतात, तो म्हणजे तो हे काम मोठ्या प्रयासाने करतो. नाही मिळालं जरी प्रयत्न करतो, मिळवायचंच. महत् प्रयास म्हटलं जातं याला शास्त्रामध्ये, महत् प्रयास, मोठ्या प्रयासाने. आणि रूप गोस्वामी आपल्याला सांगतात की एखादी गोष्ट हवी असली परंतु ते मिळत नसेल तर त्याच्यामध्ये जास्त प्रयत्न करत बसायचे नाहीत, सोडून द्यायचं. नसेल तर ते आपल्या चिंतेचं कारण बनतं, आपल्या शोकाचं कारण बनतं, आपल्या दुःखाचं कारण बनतं. असलं काही नकोच आहे आपल्याला. महत् प्रयास हे रजोगुणीवाल्यांचं काम आहे. त्यातून काहीतरी पाहिजे, नाही मिळालं तर मी मिळवूनच सोडणार, आणि मग 10 जणांना दाखवून देणार मी मिळवलंय. अशा प्रकारचं जे कर्म असतं त्याला रजोगुणी कर्म म्हटलं जातं. कर्म पण तसंच असतं ऍक्च्युली. त्यामुळे ते कर्म सोडूनच द्यायचं आपल्याला. आणि तमोगुणातलं कसं असतं? अनुबंधम क्षयम हिंसाम अनपेक्ष च पौरुषम मोहदारभ्यते कर्म यत्तत्तामस उच्यते. जिथे जिथे तमोगुणी वाल्यांचं काही येणार तिथे तुम्हाला मोह हा शब्द येणार. मोहग्रस्त, भ्रमित झालेला असतो, तो मोहित झालेला असतो. काय म्हणतात भगवंत? जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून, म्हणजेच काय, नेमलेलं नाहीये, नियत कर्म नाहीये. शास्त्रीय आदेशांची अवहेलना म्हणजे शास्त्रांनी जे सांगितलं ते करायचंच नाही मला, व भावी बंधनाची पर्वा न करता, म्हणजे हे कर्म मला कशामध्ये अडकवणार आहे याचा पण विचार नाही.
किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता केले जाते. त्याच्यातून हिंसा होते. हिंसा म्हणजे काय? दुसऱ्यांना त्रास देणे. मग ते फिजिकल असो, शारीरिक त्रास असो, भावनिक त्रास असो, मानसिक त्रास असो, जे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी म्हणून केलं जातं, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. तर हे झाले कर्माचे 3 प्रकार. सात्विक कर्म, सत्वगुणातील कर्म, रजोगुणातील कर्म आणि तमोगुणातील कर्म. छोटासा तात्पर्य दिलेला शिला प्रभुपादांनी, मोठा दिलेला नाही, तो पटकन आपण वाचूया. मग पुढच्या 3 सेक्शन मध्ये जाऊया, जिथे कर्ता म्हणजे आपण कर्ता आहात. सत्वगुणातला कसा असतो, रजोगुणातला कसा असतो आणि तमोगुणातला कसा असतो हे सांगितलं. त्याच्यापूर्वी या 3 श्लोकाचे तात्पर्य, एकाला तर तात्पर्यच नाही, दोन्हीला आहे छोटे छोटे. काय म्हणतात प्रभुपाद? सत्वगुणातल्या कर्मासाठी विभिन्न वर्ण व आश्रमांवर आधारित शास्त्रातील नियत कर्मे, जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय राग द्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरता व आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्मे म्हणतात. एकच वाक्य अख्खं, परंतु प्रभुपाद खूप विचार करून लिहितात, त्यामुळे मी स्लो वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अत्यंत महत्वाचा पॉइंट म्हणजे नियत कर्म, जे आपण वाचलं, नेमलेलं कर्म म्हणजेच वर्णाश्रम. जो वर्णाश्रमामध्ये नाहीये तो एकतर रजोगुणी असतो किंवा तमोगुणी असतो, जो रज आणि तमोगुणामुळे भौतिक जगामध्ये अडकत असतो. ऑफकोर्स पुढच्या श्लोकामध्ये आपण थोडंसं कन्फ्युज होणार आहे, कारण क्षत्रिय जे असतात ते रजोगुणी असतात, परंतु ते त्यांचं काम भगवंतांसाठी करायला लागले तर त्यांचं काम पण सात्विक होतं. का? कारण ते कर्तव्य म्हणून करतात, त्यांना शास्त्रात नेमून दिलेलं काम करतात, फळाची अपेक्षा ठेवत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो नियत कर्म, विहित कर्म, सकाम कर्म, या सगळ्यांचा अर्थ असतो वर्णाश्रम. वर्ण आणि आश्रमानुसार वेगवेगळ्या लोकांना लिहून दिलेले वेगवेगळे कर्म, शास्त्रात दिलेले म्हणजेच विहित, म्हणजेच नियत कर्म. आणि ही जी कर्म असतात ती निष्काम भावनेने, म्हणजे त्याच्यातून काय पाहिजे या भावना न ठेवता, अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय, म्हणजे मी केलंय, माझ्यामुळे झालंय असंही न म्हणता, राग द्वेष भावरहित, म्हणजे ते काम मला आवडतंय म्हणून किंवा ते मला आवडत नाही म्हणून नाकारणे, आवडतंय म्हणून तेच करत राहणे, असं न करता भगवंतांना प्रसन्न करण्याकरिता व सगळ्यात शेवटचा महत्वाचा मुद्दा, आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता, म्हणजे स्वतःची सुखाची पण त्याच्यामध्ये आपण हेतू ठेवला नसला पाहिजे, असं जे कर्म असतं त्याला कृष्ण भावना भवित कर्म म्हटलं जातं, त्यालाच सात्विक कर्म म्हटलं जातं, सत्वगुणातील कर्म. रजोगुणातील कर्म एक्झॅक्टली याच्या विरुद्धात आहे, त्यामुळे याच्यावरती श्रील प्रभुपादांनी तात्पर्य दिलेलं नाहीये. परंतु अजून एकदा मी श्लोकच वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक्झॅक्टली याच्या विरुद्ध कसं आहे. रजोगुणातला काय करतो? फळाचे आशेची इच्छा धरतो. फल आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केलं जातं, करणारच, करून दाखवणारच, कारण ते स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी आहे. नुसतंच इंद्रिय तृप्तीसाठी नाही आहे, स्वामित्वाची भावना सगळीकडे गाजवण्यासाठी पण आहे. मी केलंय, माझ्यामुळे झालं. आणि मिथ्या अहंकार बुद्धीने, खोट्या अहंकार बुद्धीने जे केलं जातं त्याला रजोगुणी कर्म म्हणतात. आणि तमोगुणी कर्म मोहामध्ये केलेला असतो, हा मोहित होतो. या तमोगुणी व्यक्तीला शास्त्रात काय दिलंय काय दिलं नाही याच्याशी काही देणं घेणं नसतं. हे मला सोपं आहे, हे फुकटात मिळतंय, इथे फक्त तासभरच काम करायचंय, महिन्याभराचा पगार मिळणार आहे, लगेच मोहित होतात, भ्रमित होतात. हे इझी पाहिजे, अगदी आरामात पाहिजे. त्यामुळे हे लोक नियत कर्म कधी करतच नाही. रजोगुणी लोक ऍटलिस्ट नेमलेली कामं तरी स्वामित्वाच्या भावनेने, अहंकाराने करतात. परंतु तमोगुणी लोक हे
जनरली शास्त्रामध्ये न दिलेलंच खरंच असतं. पशु समान असतात म्हणून यांना पशु समान म्हटलेलं आहे. म्हणून 14व्या अध्यायात सांगितलेलं आहे की तमोगुणी लोक मृत्यूनंतर पशुयोनीमध्ये जन्म घेतात. तुम्हाला आठवतंय का बघा, तमोगुणी लोक यज्ञ कसला यज्ञ करतात? इझी आहे, क्लू याच्यातच आहे, जे शास्त्रामध्ये दिलेलं नाही. कुणीतरी सांगितलं करायला, करून टाकलं. हे तमोगुणी लोकांचं लक्षण असतं. सेम जे शास्त्रात दिलेलं नाही आहे किंवा शास्त्रात सांगितलंय करू नका तरी पण हा पट्ट्या करणार, त्याला म्हणायचं तमोगुणी. तो मोहवश असतो, मोहित झालेला असतो. त्याला त्या सोप्यातलं सोपं आणि इंद्रिय तृप्तीसाठी लवकरात लवकर पाहिजे असतं. तो ती तुम्ही म्हणाल प्रभूजी सारखं तुम्ही तोच म्हणता. आणि भावी बंधनाची पर्वा न करता, म्हणजे हेच काम मला अडकून ठेवणार आहे, नरकात पाठवणार आहे, पशुयोनीत जन्म घ्यायला लावणार आहे, याचाही विचार करायचा नाही. आणि हिंसा किंवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरिता तमोगुणी लोक तप कसला करतात? स्वतःला पण. तमोगुणी लोक कसला तप करतात? दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी यज्ञ करतात. तप असा करतात ज्याने स्वतःच्या शरीराला पण त्रास होईल आणि दुसऱ्यांचं काहीतरी वाईट होण्याच्या इच्छेने तप करायचा. हे तमोगुणी लोकांचं काम. अशा कर्माला तामसिक कर्म म्हणतात. शास्त्राची अवहेलना करून दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी केलेल्या कर्माला, ज्याचं फळ 100% गॅरंटीड असं मिळतं की तुम्हाला ते नरकात भोगावंच लागणार आहे. परंतु या तमोगुणी माणसाला त्याची चिंता नसते. तो भ्रमित झालेला असतो, मोहित झालेला असतो. म्हणून तमोगुणाला सगळ्यात खालचा गुण म्हटलेला आहे, पशु समान. छोटस तात्पर्य दिलं शिला प्रभुपादांनी. आपल्या देशातील सरकारला किंवा भगवंतांनी नियुक्त केलेल्या दूतांना, ज्यांना यमदूत असे म्हणतात, आपल्या कर्माचा जमा खर्च दाखवावा लागतो. जसं सरकारला आपण जे काय करतोय त्याचा जमा खर्च दाखवायला लागतो. जर तुम्ही चुकीचं उद्या काय केला तर तुम्हाला पकडून जेलमध्ये टाकलं जातं. तसंच यमदूताला आपण जे काही करतो त्याचा सगळा जमा खर्च द्यावा लागतो मृत्यूनंतर. बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रातील नियत आदेशांचा भंग होतो. जो कोणी शास्त्रात दिलेलं नाही आहे ते कर्म करतो, किंवा जो कोणी शास्त्रात सांगितलेलं आहे की हे करणं चुकीचं आहे, पाप आहे, ते कर्म करतो, त्याला यमदूताला सामोरं जावंच लागतं आणि नरकामध्ये नरकमय यातना भोगाव्याच लागतात. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, काही फरक पडत नाही. एखादा दारुडा व्यक्ती, तमोगुणी लोक जनरली नशा पण करतात. नशा करणे, सगळं विसरून जाणे, हे तमोगुणी लोकांचे लक्षण असतात. एखादा दारुडा व्यक्ती म्हणेल मला कोणाची पर्वा नाही, कुठलं सरकार आणि कुठलं काय, मी हे करणार, कुठले नियम कुठले कायदे, मी कुठला तुमचा कायदा मानत नाही, म्हणून त्याने कुणाच तरी हत्या केली किंवा काहीतरी चोरी केली तर म्हणून काय त्याला कायदा चुकतो का? नाही. तुम्हाला काही पण वाटेल हो, त्याचा प्रश्नच नाहीये. भगवंतांचे जे कायदे आहेत, ज्याला तुम्ही भगवंतांचे कायदे म्हणा, त्यालाच धर्म म्हणतात यमराज ऍक्च्युली. यालाच काही लोक निसर्गाचे नियम म्हणतात, हो की नाही? निसर्गाचा नियम आहे, हात नाही धुतलं की पोट खराब होणार, निसर्गाचा नियम आहे. फास्ट आपण कुठेतरी चाललो, मध्ये काहीतरी आलं, आपला ऍक्सिडेंट होणार, निसर्गाचा नियम आहे. वरून एखादी गोष्ट पडली तर ती डोक्यावरच पडणार, वरच्या वरून उडून जाणार नाही, निसर्गाचे नियम आहेत. त्याला तुम्ही निसर्गाचे नियम म्हणा, भगवंतांनी केलेले नियम म्हणा, धर्म म्हणा, किंवा त्याला मानू नका, काही फरक पडत नाही. तुमच्यासाठी नियम बदलत नाही, त्याला ते भोगावंच लागतं. तसंच तुमचा विश्वास नरकावरती असो नसो, तुम्हाला नरक यातना भोगाव्याच लागतात, नरकात जावंच लागतं.
हे मी असं का म्हणतोय, कारण सध्याच्या युगामध्ये आपली ही जी एज्युकेशन सिस्टीम आहे, शिक्षण व्यवस्था ही अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे की या शिक्षण व्यवस्थेमध्ये मुलांना सांगितलं जातं की पाप कर्म असलं काही नसते, पाप केलं की चांगलं मिळतंय, पुण्य केलं की चांगलं मिळतंय, पाप केलं की दंड मिळतो, असलं काही नसते. कर्म करत राहावा, पैसा कमावणे, आयुष करणे, प्रसिद्ध होणे हेच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. त्यामुळे बघा मॅक्झिमम लोकांना पाप पुण्याशी काही देणं घेणंच राहिलेलं नाही आहे आता समाजामध्ये, आणि मुलांना पण तेच शिकवतंय आणि मुलं पण त्याच लाईन मध्ये शिकतायत. त्यामुळे मोठं झाल्यानंतर आपण हे मोठ्या मोठ्या कंपन्या, मोठे मोठे नैतिकता असलेले लोक मार्केटिंगमध्ये लोकांना फसवण्याचं काम करतात, कारण आपल्याला शिकवलंच ते. कलियुगाचं हे मुख्य लक्षण आहे, पाप पुण्य हे सगळं लोक विसरत जाणार. परंतु याच्याने नरक क्लोज होत नाही, किंवा तुम्ही डोळे झाकला म्हणून नरक नाही असं होत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, मांजर जेव्हा डोळे झाकून दूध पित असते त्याला वाटतं जग कोणी माझ्याकडे बघतच नाही. श्रीमद भागवतामध्ये अगदी डिटेल मध्ये वर्णन दिलेलं आहे नरकाचं. त्याला नाव आहेत, कुठल्या पापासाठी कुठल्या नरकात जावं लागतं, तशा तिथे किती कशा यातना भोगाव्या लागतात, अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्याच्यावर विश्वास ठेवा नाही ठेवा काही फरक पडत नाही, तुम्हाला ते मिळणार आहे. प्रभुपाद सांगतात की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावं म्हणून तुम्हाला इथे या जन्मात या पृथ्वीवरती देखील नरकमय यातना भोगाव्या लागतात. तर सध्या ज्या परिस्थितीत आपण राहतोय ते नरक नाही तर काय आहे. खायला शुद्ध अन्न मिळत नाही, शुद्ध हवा मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही. शुद्ध पाणी तर विसरूनच जावा तुम्ही, इम्पॉसिबल आहे मिळणे आता इंडियामध्ये. तुम्ही म्हणाल प्रभूजी हे काय आम्ही विकत घेतो, विकत देखील थोड्या दिवसांनी तुम्हाला शुद्ध मिळणार नाही. अमेझिंग, इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये आपण प्लास्टिक वापरतोय. प्रत्येक पाण्याच्या कणाकणामध्ये प्लास्टिक असणार आहे अजून 1-2 वर्षामध्ये, जास्त उशीर पण नाही झाला. हे नरक नाही तर काय आहे. 20ल्या 30ल्या 40तल्या लोकांना हार्ट अटॅक येतो, कॅन्सर होतो, डायबिटीस होतो. हे नरक नाही तर काय. एकही व्यक्ती आपल्याला आजूबाजूला शोधल्यानंतर भेटत नाही जो निस्वार्थपणे मदत करेल, प्रेम करेल. हे नरकाची झलक आहे, तुम्हाला सगळं ट्रेलर आहे नरकाची. आणि तमोगुणी लोकांना तेच, तमोगुणी लोकांच्या नशिबामध्ये हेच असतं, नरकमय यातना भोगणे. कारण ते मोहवश होऊन शास्त्रामध्ये जे दिलेलं नाहीये तेच करतात. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो असतो. म्हणून प्रभुपाद तात्पर्य छोटासाच आहे, परंतु आपल्याला आठवण करून देतात तात्पर्यामध्ये की जसं सरकारला आपल्याला आपला जमा खर्च द्यावा लागतो, तसंच भगवंतांचं पण सरकार आहे. त्याचे मुख्य न्यायाधीश आहेत यमराज, त्यांना पण आपल्याला आपल्या कर्माचा जमा खर्च द्यावा लागतो. असे कर्म प्राय हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडादायक असते. हिंसात्मक म्हणजे मारणेच म्हणजे हिंसा नव्हे, ती तर हिंसा आहेच, परंतु दुसऱ्या जीवांना कुठल्याही प्रकारची पीडा देणे, त्रस्त करणे हे तमोगुणातलं कर्म असतं. आणि 11व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, तुम्हाला आठवतंय का बघा, भगवंत काय म्हणतात, माझा जो भक्त असतो तो कुठल्याही जीवाला कसल्याही प्रकारचा त्रास देत नाही, तोच मला प्रिय असतो, समे प्रिय. असे बेजबाबदार कर्म स्वतःच्याच अनुभवावर आधारून केले जाते, त्याला शास्त्राचा आधार नसतो, मला वाटतंय म्हणून मी करणार. यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणामुळे उत्पन्न होतात. आता पुढचे जे 3 श्लोक आहेत त्या श्लोकामध्ये कर्ता हा सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी कसा असतो हे सांगितलेलं आहे. कसं सांगतात भगवंत, मुक्त संगोन अहनवादी
धृत्युत्साहसम अन्वितः सिद्ध्या सिद्धो निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने आणि यश अपयशामुळे विचलित न होता, त्यालाच म्हटलं जातं धैर्याने आपले कर्म करतो, त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. कर्म कसलं करतो? ज्याच्यामध्ये आसक्ती नाही, राग द्वेष नाही, फलप्राप्तीची इच्छा नाही. मग हा कर्ता कसा असतो? तो कधीही प्राकृतिक गुणांचा संग करत नाही. हा संगच सगळ्यात वाईट आहे. गुणांचा संग म्हणजेच त्या गुणातल्या लोकांचा संग, होय की नाही? तुम्ही सत्वगुणी लोकांमध्ये कायमचं राहिला तर तुम्ही हळूहळू सत्वगुणी बनणार. रजोगुणी लोकांच्या संघामध्ये राहिला रजोगुणी बनणार. संघाचा इफेक्ट असतो. सात्विक कर्ता कसा असतो? जो प्राकृतिक गुणांचा संग करत नाही, त्याच्याकडे अहंकार नसतो. आणि जसं रूप गोस्वामी आपल्याला सांगतात उपदेशामृत मध्ये, तसंच इथे भगवंत सांगतायत. ऍक्च्युली उलट झालं. भगवंत जसं सांगतात तसेच रूप गोस्वामी तिथे सांगतायत. उत्साहाने, निश्चयाने आणि धैर्याने करतो. धैर्याचाच अर्थ प्रभुपाद इथे फोडून सांगतात. धैर्य म्हणजे काय? यश अपयशाची चिंता करत नाही, विचलित होत नाही, अपयश आलं म्हणून सोडून देत नाही, त्यालाच धैर्य म्हणायचं. निश्चय म्हणजे दृढ निश्चय. हे माझं कर्म आहे, शास्त्रानुसार ते मला केलंच पाहिजे. यातना, कष्ट होणार, नो प्रॉब्लेम, त्यालाच तपस्या म्हटली जाते. ते मी करणार, याला सात्विक कर्ता म्हणायचं. आणि तो हे उत्साहाने करतो. अरे असं म्हणत नाही तो, शास्त्रामध्ये सांगितले मला हेच करायला पाहिजे. जसे आजकालचे ब्राह्मण लोक ढोंगी ब्राह्मण आहेत, त्यांच्यात उत्साहच नसतो. उगीच तेच श्लोक 4 वेळा म्हणून तुमच्याकडून 2000-5000 रुपये घेऊन जातात. बरेचसे पंडित पुरोहित बघायचे, त्यांच्यात उत्साहच नसतो. तो निश्चयाने करतो, उत्साहाने करतो आणि धैर्याने करतो. त्याच्यात अपयश आलं तरी करत राहतो, कारण ते माझं कर्तव्य आहे. त्याच्यातून मला काय पाहिजे का? नाही, काही नको आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट सांगतात भगवंत इथे, ते म्हणजे तो प्राकृतिक गुणांचा कधीच संग करत नाही. म्हणजे जरी त्या गुणांच्या लोकांचा संग करत नाही, त्या गुणांचा पण तो संग करत नाही. म्हणजे काय? त्याचं कार्य तुम्हाला, त्याचं जे कर्म आहे ते तुम्हाला बाहेरून बघितल्यावर वाटेल की हे रजोगुणातलं कर्म आहे. जसं की युद्ध करणे हे रजोगुणातलं कर्म आहे. परंतु ते जेव्हा कर्तव्य म्हणून दृढ निश्चयाने भगवंतांसाठी केलं जातं, तेव्हा ऍक्च्युली तो त्या गुणाचा संग करत नसतो. तो त्या गुणाच्या पलीकडे जाऊन काम करत असतो. त्याला सात्विक कर्ता म्हणतात. तात्पर्य, कृष्ण भावना भवित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपवलेले आहे त्या कर्माच्या फळाची त्याला अपेक्षा नसते, कारण तो मिथ्या अहंकार, गर्व यांच्या पलीकडे गेलेला असतो. स्वामित्वाची भावना नसते, ममत्वाची भावना नसते. स्वामित्व म्हणजे काय? मी. ममत्व म्हणजे माझं, मी केलंय, माझ्यामुळे झालंय, अशी पण भावना नसते. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करीत नाही. होऊ दे त्रास, काय व्हायचं ते. तो असं कधीच म्हणत नाही, परंतु प्रभूजी खूप कष्टाचं काम आहे, जमणार की नाही. कर्तव्य आहे, केलं पाहिजे. हे मॉडर्न एज्युकेशन सिस्टम, आधुनिक शिक्षण व्यवस्थेमध्ये जे शिकलेत ना, त्यांच्यासाठी हे खूप कठीण काम आहे. आणि आजकालच्या शाळेमध्ये हे असं भरून डोक्यात आपल्याला भरवलंय की जितकं कमी कष्ट पडेल आणि जास्त फायदा होईल ते बेस्ट. त्यामुळे आपल्याला थोडंसं तरी काय करायचं असलं तरी आपल्याला असं वाटतं खूप करायला लागतं.
खूप कष्ट आहे त्याच्यामध्ये. याचा विचार न करता आपण भगवंतांसाठी काम केलं पाहिजे. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करीत नाही. तो नेहमी उत्साहपूर्ण असतो. तो यश आणि अपयशाची पर्वा करीत नाही. भगवंतांसाठी हे मला करायचं आहे, प्रभुपादांनी मला सांगितलंय, यशस्वी होऊ न होऊ भगवंत बघून घेतील. व सुख दुःखात समान वृत्ती बाळगतो. त्याच्यातून काय येतंय त्याच्याशी पण त्याला काही देणं घेणं नसतं. पैसा येवो, प्रसिद्धी येवो, तो निवांत असतो. असा करता सत्वगुणी असतो. इझी आहे की नाही? आता सत्व रज तम गुणाचे आपल्याला लक्षात यायला लागले एक्झॅक्टली कसं असतं, त्यामुळे इझी होतं समजायला सगळं. आता तुम्ही सांगा बघूया, रजोगुणी करता कसा असतो? वेट क्रिश, वेट, नो वेट, लेट देम ट्राय. एक ट्रेंड आहे. रजोगुणी करता कसा असतो? एक तरी सांगता आलं पाहिजे, सोपं एकदम. हा, जो फळाची अपेक्षा करतो, सत्वगुणी करत नाही. रागी म्हटलेलं आहे त्याला इथं. रागी कर्मफले प्रेप्सुर लब्धो हिंसात्मको शुचिही हर्ष शोकान वितः करता राजसः परिकीर्तिता. जो करता कर्म व कर्म फलांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो, कारण ते त्याचं कामच आहे. त्याच्याशिवाय तो करणारच नाही ऍक्च्युली. आणि जो लोभी आहे, ईर्ष्याळू आहे, कसं सांगितलंय बघा, एक कर्त्याची लक्षणं सांगितले. कन्फ्यूज होतं आपल्याला ते. मागं पण कर्म मध्ये पण तेच वाचलं, फळाची अपेक्षा करून केलं जाणारं कर्म. आता इथे पण फळाची अपेक्षा करणारा करता. परंतु भगवंत त्याच्यामध्ये पण थोडस नवीन सांगतात. काय सांगतात? असा करता कसा असतो? लोभी असतो. साहजिकच आहे, त्याला पाहिजे, फळ पाहिजे म्हटल्यावर तो लोभी असणार. ईर्ष्याळू असतो. ईर्ष्याळू, बऱ्याच दिवसांनी शब्द ऐकला ईर्ष्याळू म्हणजे काय? हिंदीमध्ये सारखं म्हणतात ईर्ष्यालू, म्हणजे ईर्ष्या करणारा. दुसऱ्याकडे जरा थोडस जास्त असलं त्याला कसं होतंय, माझ्याकडे पण तेवढं आलं पाहिजे. मग तो परत प्रयत्न करायला सुरू करतो रात्रंदिवस. ईर्ष्याळू असतो. अपवित्र व सुख दुःखामध्ये विचलित होणारा असतो. अपवित्र का सांगितलंय? अशुची, शुची म्हणजे पवित्रता, स्वच्छता, क्लीनलीनेस. 27 काय म्हणतात? असुची, अनक्लीन. तो चिंता करत नाही क्लीनलीनेसची, स्वच्छतेची, आतून पण बाहेरून पण. आणि सुख दुःखामध्ये विचलित होतं. जसं काल थोडस आपण चर्चा करत होतो की प्रभूजींनी विचारलं हे सत्व रजतम काय असतं. तर हा जो असतो हा छोट्या छोट्या गोष्टीने विचलित होणारा असतो रजोगुणी व्यक्ती. किचकिच किचकिच किचकिच, 2 सेकंद गप बसायचं होत नाही. त्यामुळे एखाद्या गोष्टीतून सुख मिळालं तरी तो विचलित होतो, अजून पाहिजे. दुःख मिळालं तरी तो विचलून पाहिजे, काहीतरी चुकलंय, वेगळ्या पद्धतीने मिळवायलाच पाहिजे. त्याचं मन शांत नसतं, स्थिर नसतं कधी. त्याला रजोगुणी करता म्हटले जाते. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो. कारण संसार, घरदार, पत्नी, मुले इत्यादींविषयी त्याला फार आसक्ती असते. आसक्ती सगळ्यात बेकार. भगवंत सांगतात 16व्या अध्यायामध्ये, हो की नाही? हे जग, तुम्हाला या जगातून मुक्त व्हायचं असेल, उलट्या झाडावरती आपण माकडासारखं फिरतोय अनादि अनंत काल, या झाडावरून बाहेर पडायचं असेल तर अनासक्तीच्या शस्त्राने हे झाड तोडून टाकलं पाहिजे. अनासक्त, सगळ्यामध्ये अनासक्त झालं पाहिजे. 13व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात 20 प्रकारचे ज्ञान का 18 प्रकारचे ज्ञान.
याच्याशिवाय दुसरं ज्ञान नाही. तिथे सांगतात अनासक्ती, आणि कॉमा देऊन परत सांगतात घरदार मुलं बाळांपासून अनासक्ती. अनासक्ती, पैशापासून संपत्तीपासून अनासक्ती निर्माण करणे थोडंसं सोपं आहे, परंतु घरदार मुलं बाळांपासून थोडंसं कठीण आहे, हो की नाही. आणि यामुळेच तो रजोगुणी झालेला असतो, हे प्रभुपादाने इथे सांगायचं. अहम ममेती ही जी भावना झालेली असते की नाही, जनस्य मोहम अहम ममेती, ही या घरदार मुलं बाळ याच्यातून झालेली असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा असते, भौतिक उन्नती. आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिक सुखकारक कसे होईल याचाच केवळ तो विचार करीत असतो. अधिक सुख. साधारणपणे तो फार लोभी असतो. तो त्याला वाटते की आपण जे काही मिळवले आहे ते चिरस्थायी आहे आणि कधीही नाश पावणार नाही, साठवून ठेवलंय. आणि म्हणूनच इजिप्तचे मम्मी माहिती आहेत तुम्हाला? इजिप्तची आई नव्हे, इजिप्त मधले इंग्लिश मामी, MUMMY, मम्मी. मध्ये सिनेमा आलेला, खूप फेमस झालेला मम्मी. इजिप्त मधले जे मोठे मोठे राजे आणि मोठे मोठे व्यक्ती होते, 7-8 हजार वर्षापूर्वींची ही गोष्ट आहे. त्यांना असं वाटायचं, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास होता आणि त्यांना असं वाटायचं की पुन्हा आपला जेव्हा जन्म होईल तेव्हा आपली सगळी संपत्ती आहे तशी आपल्याला मिळणार. आणि काही काही राजे तर इतके स्ट्रॉंग होते, इतके काय म्हणतात त्याला, कठोर होते की ते आपल्याबरोबर जे फेवरेट दासी होत्या त्यांना पण पॅक करून ठेवायचे, मी पुन्हा जन्माला आल्यावरती हे माझ्याबरोबर. आणि ते आता 7-8 हजार वर्षानंतर इजिप्तमध्ये ते जे, आणि असं प्रिझर्व करून ठेवायचे सगळं सोनं नाणं, आपलं सगळी संपत्ती पिरॅमिड मध्ये. इजिप्तचे पिरॅमिड माहीत, ऐकले की नाही तुम्ही? आणि ते आता उत्खननामध्ये सगळं निघतंय. ते असे पट्ट्या बांधलेल्या त्या डेड बॉडीज वगैरे तुम्ही बघितलं असेल, अजूनही काढतात 7-8 हजार वर्षानंतर. ते कुठे, त्यातला आत्मा कुठे गेला, कुठल्या जगामध्ये कुत्रा झाला, मांजर झाला, डुक्कर झाला माहिती नाही, त्याची इच्छा काही पूर्ण झाली नाही. आणि त्याचं सगळं सोनं आता ते इजिप्त सरकारला भेटतंय. ते खूप मोठं म्युझियम बनवलंय त्यांनी. इतके ते म्हणजे सगळं साठवून ठेवायचे, कारण त्यांना वाटायचं की हेच आपलं जीवनाचा उद्देश आहे, हे साठवून ठेवणार मी, हे कधीही नष्ट होणार नाही. माझा मुलगा, माझी पत्नी, माझी मुलं, माझे नातेवाईक, माझी दास, माझी दासी, सगळं माझं आहे. शास्त्रामध्ये याला म्हटलं जातं अहम ममेती, जनस्य मोहम अहम ममेती, ऋषभदेव म्हणतात. हा प्रॉब्लेम आहे सगळं. हे रजोगुणी लोकांचं लक्षण असतं. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो, साहजिकच आहे, हो की नाही? कारण त्याला सगळं पाहिजे असतं. हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, ते पण माझं आहे. जर तो दुसरा व्यक्ती म्हणत असेल माझं आहे तर मी त्याच्याशी लढणार. नेपोलियन, अलेक्झांडर, मुघल लोक हे पण हेच केलं. आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकरिता कोणतेही पाप कर्म करण्याची त्याची तयारी असते. कुठल्याही थराला जाऊन लढणार. आपले जे आपल्या भारतावरती जे मुघल राजे अटॅक केला आणि त्यांनी बरेच वर्ष राज्य केलं, औरंगजेब, आदिलशाह, कुतुबशाह वगैरे, त्यांचा जर आपण इतिहास वाचला, टिपू सुलतान, तर तुमच्या लक्षात येईल की अंधाधुंदपणे इंद्रिय तृप्ती करायचे हे लोक. इंग्रजांनी बरे त्याच्यापेक्षा. परंतु हे मुघल लोक कुठल्या स्त्रीला सोडायचे नाहीत, कुठल्या धनाला सोडायचे नाहीत, अक्षरशः लुटायचे. असे जेव्हा ते अटॅक करायला यायचे तेव्हा गावात गेले की अख्खं गाव लुटायचे, संपत्ती पण लुटायची, स्त्रियांना लुटायचे, सगळं लुटायचं. इतके अमानुष पद्धतीचे होते. त्यांच्या रक्तामध्ये रजोगुण होता. रजोगुण हा भगवंतांनीच बनवलाय, बाय द वे, तो चुकीचा नाही आहे. परंतु त्याला देखील शास्त्रामध्ये एक कर्म दिलेला आहे, काम दिलेलं आहे भगवंतांच्या सेवेमध्ये. परंतु ते न करता रजोगुणाचा, आपल्या खवळलेल्या रक्ताचा उपयोग आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा करतो तेव्हा ते आपल्याला अडकून ठेवतं.
म्हणून असा मनुष्य अपवित्र असतो, जसं मगाशी मी उदाहरण दिलं मुघलांचं. आणि आपण जे मिळवतो ते निष्कलंक असते की भ्रष्ट असते याची तो पर्वा करत नाही. आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो, आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुःखी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता होय. तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, हे पाप करतात, दुसऱ्यांना लुटतात, दुसऱ्यांचं शोषण करतात, परंतु शास्त्रामध्ये दिलेलं कर्म करूनच करतात. मॅक्झिमम रजोगुणी लोक. जो शास्त्रामध्ये दिलेलं करत नाही तो इमिजिएटली तमोगुणी होतो. हे जरा समजायला थोडंसं अवघड आहे, हो की नाही? असं कसं काय? शास्त्रात मग पाप कर्म करायला सांगितलं का? नाही, शास्त्रामध्ये अशा प्रकारचं कर्म करायला सांगितलंय, परंतु हा व्यक्ती काय करतो? अशा प्रकारचंच कर्म करून मला कसं मिळेल. सत्वगुणी मात्र मला कसं मिळेल म्हणत नाही, तो कर्म फक्त करतो. हा दोघातला फरक आहे. जसं मी मगाशी म्हणालो की हे जे औरंगजेब वगैरे होते हे क्षत्रिय होते, त्यांच्या अंगामध्ये ती क्षत्रियाची कला होती, म्हणून ते राजा होते. राजाचं कर्तव्य, राजाकडे क्षत्रियाच्या शरीरामध्ये पहिलं गुण भगवंत पण सांगणार आहेत पुढे याच अध्यायामध्ये. क्षत्रियाचं पहिलं गुण काय असतं? शौर्य, धाडस असतं त्याच्या अंगामध्ये. परंतु हे कशासाठी दिलंय? प्रजेच्या रक्षणासाठी, प्रजेच्या हितासाठी. परंतु हेच तो काय करतो? चुकीच्या मार्गाने वापरतो, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरतो. अशा कर्त्याला रजोगुणी करता म्हटलेलं आहे. आता हेच सत्व, रज आणि तमोगुणामधले भगवंतांचे निर्माण केलेले विभाग कसे आहेत त्याला वर्णाश्रम ते पुढे देणार आहेत भगवंत. आता फक्त बेसिक डेफिनेशन देतात. अशा आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो, आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुःखी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता हवाय. सुख दुःखाने विचलित होतो. विचलित होतो म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे काय? सुख मिळालं तो परत प्लॅनिंग करतो, अजून मिळवलं पाहिजे. दुःख मिळालं तरी तो शांतपणे झोपत नाही तमोगुणीवाल्यासारखं, तो परत उठतो आणि म्हणतो वेगळ्या पद्धतीने मिळवणार, खरं मी मिळवणार. काल काहीतरी चुकलं असेल, आज वेगळ्या पद्धतीने अटॅक करतो. याला म्हणायचं तमोगुणी. तो शांत बसूच शकत नाही, सुखात पण आणि दुःखात पण. रजोगुणी. आणि शेवटचा करता तमोगुणी करता कसा असतो? अयुक्त प्राकृत स्तब्ध षठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. तामस करता कसा असतो? जो करता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो. देयर यू गो, बेसिक डेफिनेशन. शास्त्राविरुद्ध यज्ञ करतो, शास्त्राविरुद्ध तप करतो, शास्त्राविरुद्ध कर्म करतो, तमोगुणी. कारण ते बेसिकली या तमोगुणी माणसाला करायचंच नसतं, त्याला फक्त झोपायचं असतं. पण कुणीतरी सांगितलं नुसता इकडे वळ बेडवरतीच, तुला पैसे देतो, तो वळतो. त्याला कशाची चिंता नाही. त्याच्यामध्ये नुकसान होतं, तो त्याला जग सगळं मूर्ख म्हणतं, त्याला कशाची चिंता नसते. मी ऍक्च्युली प्रश्न विचारायला पाहिजे होता, पण तुम्ही वाचायला सुरुवात केलं. तमोगुणी करता कसा असतो? नंबर 1, शास्त्राविरुद्ध कर्म करतो. शास्त्रात दिलेलंच नाही आहे, किंवा शास्त्रात जे सांगितलंय करू नका ते तो करणार, मोह भ्रमित होऊन. जो भौतिकवादी आहे, हट्टी आहे, हलणार नाही जागेवरून, म्हणजे हट्टी. हट्टी म्हणजे असं नाही मी मिळवणारच ते रजोगुणी. मी पळणारच, मी उडी मारणारच, मी जाऊन घेणारच ते रजोगुणी. हा कसला हट्टी? मी हलणार नाही, इथून मला द्यायचं असेल तर द्या, नाही देऊ नका. मला मारायला सांगा कुणाला तरी, मी मारतो, 4 किलोमीटर चालायला लावू नका. चुकीचं सगळं करणार, करायला लगेच तयार होणार, त्याला तमोगुणी म्हणायचं. भौतिकवादी, हट्टी, कपटी, कपटी असतो. याला काही फरक पडत नाही. माझं सुख, माझी झोप महत्वाची आहे. खोटं बोलायला पण तो मागे पुढे बघणार नाही,
कोणाला पुढे ढकलून मारायला पण मागे पुढे बघणार नाही, स्वतःचा स्वार्थ फक्त बघणार. दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो. याच लक्षात घ्या, हे खूप शास्त्रोक्त पद्धतीने दिलेलं आहे. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये तुमच्या आजूबाजूचे सगळे यायला लागलेत असे वागणारे आता सध्या. स्वतःकडे बघायला कोणाला आवडत नाही. आपण त्यातले आहोत का बघायचं नाही, आपल्याला लगेच आठवायला लागतं हा असा आहे, हा असा आहे. दुसऱ्यांचा अपमान करण्यामध्ये तरबेज का असतो हा? कारण ह्याला टाळायचं असतं. बघा तुम्ही, एखादा व्यक्ती अपमान केव्हा करतो? जेव्हा त्याला सत्य टाळायचं असतं. त्याच्या तोंडासमोर तुम्ही काही खरं सांगायला गेला तर तो तुमचा अपमान करणार आणि उठणार. खरं नको असतं त्याला. कधी कुठल्या सुपर मार्केटमध्ये जावा किंवा कुठल्या कस्टमर सर्व्हिसची जी म्हणजे थर्ड क्लास कंपनी असते, त्या कंपनीशी तुमचा कधी पाला पडला असेल तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला त्या कंपनीला 5 पैसे द्यायचे नाहीयेत, त्यांची चूक आहे, त्यांना माहिती आहे. तुमचा अपमान करणार. रस्त्यावरती कुणाला तरी तुम्ही धडकला, गाडी ऍक्सिडेंट झाला, त्याची चूक असेल तर तो तुमच्या अंगावर पहिला धावून येणार, तुम्हाला शिव्या देणार, कारण त्याला स्वतःच हे लपवायचं असतं. हा तमोगुणी व्यक्ती जो अपमान करण्यामध्ये फेमस तरबेज का असतो? कारण ह्याला काम करायचं नसतं, याला खरं काय नको असते. कसंही बोलणार, थाडपीड कसंही बोलणार, जोरात बोलणार, गप्प बसवणार तुम्हाला. बेसिकली तुम्ही त्याच्याकडे बोट करून दाखवायचं नाही, झोपलाय सुट नाही, तुम्हालाच उलट बोलून गप्प बसवणार ते. अपमान करण्यामध्ये तरबेज. जो आळशी, आणि पुढचं बघा किती छान सांगितलंय, सदैव खिन्न आणि काम करताना चाल ढकल करणारा असतो. तोंडावरची माशी हालत नाही, हस म्हटलं तरी हसणार नाही. त्याला जे पाहिजे ते तुम्ही दिलं नेऊन बेडवरती तरी तो हसणार नाही. हे अव्वल 1 नंबरी तमोगुणी लोक असतात. आणि कुठलंही काम त्यांना दिलं जबरदस्तीने तर त्याच्यामध्ये चाल ढकल करणार. तुम्हाला जे काम करायला 1 तासात काम आरामात कुणीही करू शकतो, त्यांना 1 आठवडा लागणार, जेणेकरून तुम्ही त्याला परत ते काम देऊच नाही, त्यांची इच्छा असते. असा करता तमोगुणी करता असतो. आपल्या आजूबाजूला कोणीतरी असतं ऍक्च्युली, आपल्या सगळ्यांना आठवा लागले आता सध्या बघ. हो माय गुडनेस, टू मेनी इन्सेक्ट्स. एनिवे, श्रील प्रभुपाद काय म्हणतात पटकन वाचूया, आपल्याला वेळ झालेला, 8 वाजलेत ऑलरेडी. तात्पर्य, शास्त्रातील आदेशानुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते. जे लोक शास्त्राच्या आदेशांची पर्वा करीत नाहीत ते लोक जे कर्म करू नये तेच कर्म करतात, आणि असे लोक सामान्यपणे भौतिकवादी असतात. ऑफकोर्स रजोगुणी माणूस देखील जेव्हा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो तो भौतिकवादीच असतो. सत्वगुणी माणूस देखील जेव्हा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो तो देखील भौतिकवादीच असतो. परंतु तमोगुणीवालाच का भौतिकवादी म्हटलेलं आहे? कारण तमोगुणी भौतिकवादातून बाहेर कधी पडत नाही. एक वेळ रजोगुणी पडेल, सत्वगुणी पडेल, पण तमोगुणी भौतिकवादामध्येच राहतो. भौतिक जग हेच माझं जग आहे, त्याला पुनर्जन्मावरती पण विश्वास नसतो. इट्स अमेझिंग. ते शास्त्रीय आदेशानुसार न वागता प्रकृतीच्या गुणानुसार कर्म करतात. असे लोक सभ्य नसतात. प्रभुपाद अजून त्याच्यामध्ये ऍड करतात, असे लोक सभ्य नसतात. भगवंत पण सांगतात कपटी असतात. आणि साधारणपणे सदैव कपटी व दुसऱ्यांचा अपमान करण्यात पटाईत असतात. कारण त्यांना आपली जबाबदारी टाळायची असते. तुम्हाला तुमची जबाबदारी टाळायची असेल, कुठलं काम टाळायचं असेल, तर बेस्ट शस्त्र असतं ते म्हणजे समोरच्याचा अपमान करायचा. तो चिडून निघून जातो, म्हणजे तुम्हाला काम करायला लागत. ते अतिशय आळशी असतात. काम असूनही ते नीट न करता नंतर कधीतरी पूर्ण करण्याकरिता बाजूला सारतात.
प्रोक्रॅस्टिनेशन ज्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, पुढे ढकलणे, उद्या करूया, उद्या करतो, नंतर करतो. आमच्या शेतावरती एक प्रभूजी होते असे. प्रभूजी माताजी आहेत म्हणून आलेले आमच्याकडे, परंतु ते कधी तिलक बिलक लावायचे नाहीत, कधी जप वगैरे करायचे नाहीत. त्यांची बायको, त्यांची मुलं वगैरे तिलक लावायची. कायम झोपलेलं असायचं. मला अजूनही आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. आणि आम्ही काही पण विचारायला गेलो त्याला, उठल्या उठल्या पहिलं वाक्य म्हणा, करणार ना, अगदी व्यवस्थित करणार, हो ना करणार. तिकडचा विदर्भ मधला होता, त्या स्टाईलमध्ये बोलायचं, करणार ना. प्रभूजी थोडस दार लावून घेता का, अगदी म्हणजे तो झोपलाय, आम्ही त्याला सांगतोय कुत्रा आतमध्ये येईल, आम्ही चाललोय बाहेर शेतामध्ये काम करायला, दार ओढून घ्या. दार ओढून घ्या म्हटलं तरी तो म्हणणार हो लावणार ना, तिथे बसूनच लावणार ना. सगळं नंतर करतो, सगळं प्रोक्रॅस्टिनेशन. हे उद्या करतो, नंतर करतो म्हणणारे असतात ना, हे आयुष्यात कधीच प्रगती करत नाही. यांना नको पण असते प्रगती ऍक्च्युली, ना भौतिक प्रगती करतात ना आध्यात्मिक करतात. म्हणून ते खिन्न असल्याचे आढळतात. यांना साधं हा ग्लास तिकडचा तिकडे ठेव म्हटलं तरी त्यांच्या मनात पहिला विचार येतो, ओ माय गॉड, सांगितलं बघा काम मला परत. काही नकोच असतं त्यांना, त्यामुळे कायम असे खिन्न असतात. चेहऱ्यावरती हसू नाही, काय नाही, कधी कोणाशी हसून बोलायचं नाही. ते काम करण्यात नेहमी दिरंगाई करतात व तासाभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीत असतात. मगाशी मी 1 तासाचं 1 आठवडा म्हणालो, मला कसं तरी वाईट वाटत होतं, मी जास्त सांगितलं काय. श्रील प्रभुपाद 1 तासाचं 1 वर्ष वर्षानुवर्ष करतात. काही लोक तर इतके आळशी असतात, इतके तमोगुणी असतात की मुद्दामून काम अर्धवट ठेवतात, परत त्यांना सांगायला नको. येत असलं तरी त्याला अर्धवटच ठेवायचं. असे हे करते तमोगुणी असतात. इंटरेस्टिंग आहे हो की नाही? काय इंटरेस्टिंग आहे? लगेच आपल्याला सगळे आठवायला लागले, हा तमोगुणी आहे, हा रजोगुणी आहे, मी तर सत्वगुणी आहे. आपल्याला वाटतं आपण सत्वगुणीच आहोत, आपल्याकडून कधी चूक होणार नाही. बाय द वे, सत्वगुणी पण चांगला नसतो. सत्वगुणी जेव्हा जे करतो तेच सुखासाठी न करता भगवंतांची सेवा म्हणून करतो, तेव्हा तो चांगला होतो. तसंच रजोगुणी देखील रजोगुणाचंच काम भगवंतांसाठी करतो, तेव्हा तो भक्त होतो. तसंच तमोगुणी देखील ऍक्च्युली भक्त होऊ शकतो. जरा अवघड आहे तमोगुणी कसं भक्त होते लक्षात यायला, परंतु मला वाटते परवा कृष्ण चैतन्य प्रभूंनी हाच प्रश्न विचारलेला की तमोगुणी कसा भक्त होणार, तमोगुणी आपला तमोगुण भगवंतांसाठी कसा वापरणार. पण त्याच्या मागे पण लॉजिक आहे, ते आपल्याला पुढे कळणार आहे, पुढे वर्णाश्रमामध्ये सांगण्यात येईल, तेव्हा आपण ती चर्चा करूया. हरे कृष्ण. अजूनही 3 गुणांप्रमाणे 3 प्रकारची बुद्धी, 3 गुणांप्रकारे 3 प्रकारचे निश्चय हे सांगणार आहेत भगवंत. धृती, भरपूर काय काय, मग वर्णाश्रमाला येणार. पण हे सगळं महत्वाचं आहे समजायला, वर्णाश्रम समजण्यासाठी. हरे कृष्ण. माफ करा, आज थोडस पुढे गेलं, परंतु दोन्ही एकदम संपवले, कर्म आणि करता बरं झालं, नाही तर आज थोडं उद्या थोडं सेम लेक्चर झालं. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, ते आपण आता तमोगुणाबद्दल जे चर्चा केली होती, तमोगुण काहीतरी दुसरंच म्हणजे अनिष्ट चिंतात, म्हणजे वाईट वगैरे त्याच्यासाठी तप करतात, आणि पण ते काय इफेक्टिव्ह आहे का या कलियुगात? म्हणजे आणि भक्ताच्या विरुद्ध तर अजिबात चालत नव्हतं.
म्हणून मी नेहमी सारखं 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 सांगतो की हे सगळं जे आपण वाचन करतोय त्याच्यामध्ये मी कुठे फिट होतो का, होत असेल तर ते मी कसं सोडून देईल याच्यासाठी आहे, दुसरे काय करतात याच्यासाठी नाही आहे. किंवा आपल्याला ते हे बंद करण्यासाठी. त्यामुळे करत असतील काही लोक, काय माहिती. कलियुगामध्ये थोडस कठीण असतंय, परंतु करतात काही काही लोक ऍक्च्युली. अजूनही लाखो करोडो मध्ये एखादा तुम्हाला सापडेल जो असे करतात लोक, ते बाहुलीला सुई टोचणे वगैरे प्रकार. आणि काही काही लोक म्हणतात ते वर्क होतंय, पण आता काय माहिती. परंतु भगवद्गीता त्या दृष्टिकोनातून आपण कधी वाचन श्रवण केलीच नसली पाहिजे, तसा विचार आपण मनामध्ये आणला पण नसला पाहिजे. हे सगळं माझ्या शुद्धीकरिता आहे. माझ्या मनामध्ये रजोगुणी स्वभाव आहे का, माझ्या मनामध्ये तमोगुणी स्वभाव आहे का, तो मी सोडून दिला पाहिजे. त्याची लक्षणं शास्त्रामध्ये अशी अशी दिलेत, त्याच्यामध्ये मी फिट होतो का, होत असेल तर ते मी सोडून दिलं पाहिजे. ते माझ्यासाठी सोडवत नसेल तर मी एखाद्या गुरुकडे गेलं पाहिजे, त्याला मला सोडवण्यासाठी मदत करायला मी स्वतःहून सांगितलं पाहिजे. माझी ही प्रवृत्ती आहे, मला मदत करा, मला याच्यातून बाहेर पडायचंय. भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय. याच्या व्यतिरिक्त या 3 गुणांचा विचार जर तुम्ही दुसऱ्यांसाठी करायला लागला, त्याला काही अर्थ नाही. हे स्वतःसाठी आहे फक्त. व्हेरी इम्पॉर्टंट. ते तमोगुणी लोक करतात की नाही, कलियुगात शक्य आहे की नाही, काय असलं तरी तुम्हाला काय फरक पडणार आहे, आणि नसलं तरी आपल्याला काय फरक पडणार आहे. आपल्यामध्ये असेल तर ते डेंजरस आहे. आपल्यामध्ये तमोगुण असेल, आपल्यामध्ये रजोगुण असेल तर तो डेंजरस आहे. तो आपण त्याला कृष्ण भावनाभवित कसं करायचं याचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे. हा या भगवद्गीतेतल्या या 2-3 अध्यायाचा मुख्य उद्देश आहे. विशेष करून मी बऱ्याचदा असं अनुभवलंय की जेव्हा जेव्हा तमोगुणाचा चर्चा सुरू होते, मग ते 14व्या अध्यायात असो, 17व्या अध्यायात असो, आता असो, आपल्याला लगेच कुणीतरी आठवतं. आपल्यात ते गुण आहेत की नाही आपण बघतच नाही, आपल्याला लगेच कुणीतरी आठवतं. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही. शक्य आहे, शक्य नाही, असलं तरी काही फरक पडत नाही, नसलं तरी काही फरक पडत नाही. जो भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी त्याला काही फरक पडत नाही. त्यामुळे कुठल्या अर्थाने तुम्हाला म्हणायचंय की भगवंतांच्या भक्ताचं संरक्षण झालेलं असतं, त्याला कोणी काही करू शकत नाही. करू शकतं, का नाही करू शकत. भगवंतांचे भक्त देखील आजारी पडतात, भगवंतांच्या भक्तांचे पण ऍक्सिडेंट होतात, सगळं होतं. भक्तीमध्ये तुम्ही जर त्या भौतिक रक्षणासाठी आलेला असाल तर तुम्ही चुकीच्या उद्देशाने भक्तीमध्ये आले, हे लक्षात घ्या. तुमच्यावर कुणी चेटकिनीचा प्रकार वगैरे तमोगुणीवाला करणार का? यस, डेफिनेटली करणार. तो प्रभाव होणार का तुमच्यावरती? मे बी तुमच्या शरीरावर होणार, परंतु तुमच्या आत्म्यावर होणार नाही. हा भगवद्गीतेचा संदेश आहे. शरीराचं रक्षण करणे हे भगवद्गीतेचा उद्देशच नाहीये. प्रभुपाद देखील शेवटी आजारी पडलेले, म्हणून काय प्रभुपाद चुकीचं काय केलेले का काय नाही, परंतु प्रभुपाद त्या शेवटच्या क्षणाला त्यांच्या शरीराला वेदना होत असताना, त्यांचे शरीर आजारी असताना प्रभुपादांचं मन कसं होतं, हृदय कसं होतं, त्यांचं वागणूक कसं होतं, हे शिकण्यासारखे. त्याच्यातून वाचू शकतो का आपण? ऍब्सोल्युटली नॉट. अजिबात वाचू शकत नाही. ही कल्पनाच तुम्ही मनातून काढून टाका. कोणीही तुम्हाला या शरीराच्या दुःखातून वाचवणार नाही. भगवंत म्हणतात तुमची सगळ्या पापांपासून मी मुक्तता करतो. म्हणजे काय? हे जन्म झाल्यानंतर तुम्हाला इथे परत यायचं नाही याची गॅरंटी भगवंत देतात, तसं जर तुम्ही पूर्णपणे समर्पण दिलं तर.
आपल्यापैकी बऱ्याच जणांची भक्तीची कल्पनाच चुकीची आहे, विशेष करून जे हिंदू बॅकग्राऊंड वरून येतात, मधून येतात. भक्तीमुळे आपलं रक्षण होतं. तुम्ही भक्तच नाही ऍक्च्युली. जेव्हा आपण विचार करतो भक्तीमुळे माझं रक्षण होईल, आपण भक्तच नसतो. कारण 1000 वेळेला भगवद्गीतेत लिहिलेलं आहे, कशाची अपेक्षा न करता केलेल्या कामाला भक्ती म्हणतात. त्यामुळे तमोगुणी लोक असू शकतात, आहेत. या कलियुगामध्ये तर जास्त तमोगुणी लोक आहेत. ऍक्च्युली आपण जिथे राहतो तिथे रजोगुणी लोक जास्त असले पाहिजेत. हा मधला ग्रह लोक आहे, मध्ये तिष्ठन्ति राजसा. परंतु कलियुग हा विशेष युग असतो, ते जिथे जिथे इथे पण तमोगुणी लोक जास्त वाढतात. तमोगुणीच लोक जास्त आहेत सध्या स्थितीला, सध्याच्या युगामध्ये. आणि तमोगुणाची लोकसंख्या वाढत जाणार आहे. त्यातला एका दुसरा तपस्वी निघणार. हा प्रश्न प्रभूजी का विचारला आजूबाजूला? मी तर माझा एवढा हे नाही आहे त्याच्यावर. आजूबाजूचे लोक असतात, नातेवाईक वगैरे वगैरे, फार त्याच्यावर चर्चा करतात, त्यात इन्व्हॉल्व्ह होतात, एंगेजमेंट होतात आणि इतरांना पण त्रास होतो त्याच्यामुळे मी विचारला प्रश्न. बाकी काही नाही, त्यांची तो कोण परवा करत नाही. आम्ही आपला मार्ग भरला, अभ्यास, कोण काय करतं तिचे कर्म तसे पाहिजे. याच्यावरती पण भगवंतांनी आपल्याला उपदेश दिलेला आहे, अशा लोकांचा संग सोडून देणे. अशा लोकांच्या संघात राहायचंच नसतं ऍक्च्युली. अशा लोकांचा संघ सोडून देणे. तमोगुणी लोकांचा संघ तर इमिजिएटली सोडला पाहिजे. व्हेरी डेंजरस असतं. मगाशी आपण वाचलं, जो सात्विक असतो त्याचं प्रमुख लक्षण असतं, तो संघ कधी करत नाही. आणि विशेष करून तमोगुणी लोकांचा संघ इमिजिएटली आपण सोडला पाहिजे. तुमचे स्वतःचे वडील असले तरी. हे थोडंसं तुम्हाला कठोर वाटेल ऐकायला, परंतु तमोगुणी लोक हे आसुरी प्रवृत्तीचे असतात, कारण त्यांना शास्त्राप्रमाणे काही करायचंच नसतं. हे खूप महत्वाचं आहे. तमोगुणी लोकांचं जेव्हा आपण आळस, प्रमाद हे त्यांचं प्रमुख लक्षण असतं. आणि आळस, प्रमाद हे खूप 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 इन्फेक्शियस असतं. इन्फेक्शियसला काय म्हणतात मराठीमध्ये? संसर्गजन्य असतं. हे सायन्स पण मान्य करतं ऍक्च्युली. तुमच्या समोर एखाद्याने जांभई दिली, तुम्हाला आपोआप जांभई येते. येते की नाही? त्यामुळे 4 लोक बाजूला झोपलेले असतील तर तुम्ही तिथे काम करू शकत नाही. त्यामुळे अशा व्यक्तीचा संघ इमिजिएटली सोडायचा, तो कितीही जवळचा असू दे. ऑफकोर्स आपलं काहीतरी नातं असतं म्हणून आपण त्याला सुधारवायचा, बदलण्याचा प्रयत्न करायचा, परंतु ते होत नसेल, तमोगुणी लोकांना सुधारवणे खूप कठीण असतं. रजोगुणी एक वेळ भगवंत म्हणतात देखील 14व्या अध्यायामध्ये, रजोगुणी लोकांना समजावून सांगून सुधारवणे सोपं असतं, परंतु तमोगुणी लोकांना सुधारवणे अत्यंत कठीण असतं. मोहित झालेले असतात, भ्रमित झालेले असतात. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. येस, हरे कृष्ण प्रभूजी. एक मिनिट. काल बरोबर वाटलं की सत्वगुणातल्या व्यक्तीला आपलं कर्माचं फळाची चिंता नसते. यश मिळो किंवा अपयश मिळो किंवा नाही मिळो, काहीच त्याला फरकच पडत नाही. येस. मग व्यवस्थित म्हणजे कर्म कशाला केलं? म्हणजे आता एखादा कामगार असेल, तुला सांगितलं की हे करायचं, त्याला त्याच्या फळाची काय फरक पडत नाही. मग ते तसं पण काय म्हणजे आता आपण एखादं बी घातलं की झाड यावं म्हणून आपण बी घालतो, असं नाही की बी घालायचं म्हणून घातलं. राईट. म्हणजे कसं समजून
फळाची अपेक्षा न करता कर्म करणारा मग तो कसंही कर्म करेल, केलं नाही केलं त्याला काय फरक पडतो असंही त्याच्या मनात विचार येईल. इथे कन्फ्युजन कुठे आहे सांगतो मी. त्यातून फळ येणार नाही अशी अपेक्षा नाही करायची, ती करायची अपेक्षा ते फळ मला नको आहे ही अपेक्षा करायची. अलग लक्षात. अर्जुनाला जेव्हा युद्ध करायला सांगितलं तेव्हा असं नाही सांगितलं चल उचल बाण आणि सुरू कर, होईल नाही होईल काय फरक पडत नाही, फळाची अपेक्षाच करायची नाही. आपल्याला जिंकायचं आहे, जिंकलास तरी माझ्यासाठी जिंकायचं आहे, हरलास तरी माझ्यासाठी हरायचं आहे, तुझ्यासाठी नाही. हा फरक आहे. अलग लक्ष. मग आपण भक्तीच करू शकणार नाही तसा विचार केला तर, है की नाही. तसा विचार करणे देखील स्वार्थ आहे की आता ह्याच्यातून फळच काही मिळणार नाही, फळाची अपेक्षाच करायचं नाही म्हणून सांगितलंय भगवद्गीतेमध्ये 10 वेळेला, मग मी करू कशाला. व्यवस्थित केलं नाही तरी पण चालते, टाइमपास केलं तरी पण चालते, मग ते परत तमोगुणी झालो आपण. फळाची अपेक्षा करायची नाही याचा अर्थ असतो की ते फळ मलाच मिळालं पाहिजे आणि त्याचा आनंद मी घेतला पाहिजे ही भावना नसली पाहिजे. मग कशी भावना असली पाहिजे, भगवंतांसाठी मी ते करणार आणि भगवंतांसाठी मी ते इतकं परफेक्ट करणार की भगवंत संतुष्ट झाले पाहिजे. म्हणून सांगितले त्यांच्यामध्ये उत्साह असतो, निश्चय असतो, धैर्य असतं. त्याच्यातून फळच मिळणार नाही असं नाही, फळ मिळणार ते मला नको आहे. गॉट द डिस्टिंक्शन. फळ मिळणार पण ते मला नको आहे. नसेल तर मग देर इज नो इम्पेटस टू वर्क. प्रेरणाच राहणार नाही काम करण्यामागे. प्रेरणा आहे, काय प्रेरणा आहे, भगवंतांची संतुष्टी, गुरुची संतुष्टी. बऱ्याचदा आपल्याला कळत नाही की हे मी शेतामध्ये मी नांगर मारल्याने भगवंत कसे संतुष्ट होणार आहेत. गुरु संतुष्ट होणार आहेत आणि गुरु भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. प्रसादात भगवत प्रसाद. त्यामुळे जे काही मी करणार त्यांच्या संतुष्टीसाठी करणार. आणि म्हणून त्याच्यामध्ये हे पण लिहिलेलं आहे सत्वगुणाच्या याच्यामध्ये, त्याच्यासाठी किती कष्ट पडले तरी पडू दे. मग फळ नकोय म्हटल्यावर कोण कष्ट करेल. दॅट इज, त्यालाच भौतिक लॉजिक म्हणतात. भौतिकवादी लोक असा विचार करतात की मला त्यातून काही फळ मिळणारच नाही, मी करू कशाला. परंतु अध्यात्मवादी सात्विक मनुष्य काय विचार करतो की मला त्यातून फळ मिळवायचं आहे आणि ते पण परफेक्ट मिळवायचं आहे आणि ते भगवंतांना अर्पण करायचं आहे, कारण भगवंतांना कितीही परफेक्ट दिलं तरी ते कमीच आहे, मी याच्याहून जास्त परफेक्ट देणार. हा उत्साह नेहमी आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. प्रभुपाद सांगतात उदाहरण म्हणून, वडील आपले सगळे संपत्ती पैसे सगळं मुलाला देतात. वडिलांची त्याच्याकडून काहीच अपेक्षा नसते, परंतु मुलांनी त्याच संपत्तीने वडिलांना संतुष्ट करायचा नेहमी प्रयत्न केला तर तो पण सुखी राहतो, वडील पण सुखी राहतात. तसं आपण हे सगळं भगवंतांचं आहे, हे सगळं भगवंतांसाठीच वापरलं आपण. भगवंत पण संतुष्ट राहतात, आपण पण संतुष्ट राहतो. खूप मोठा फरक आहे. हे कन्फ्यूज करून घ्यायचं नाही. फळाची अपेक्षा न करता म्हणजे फळ मिळणारच नाही. फळ मिळणार पण ते भगवंतांसाठी. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. आपल्याला या भौतिक जगामध्ये फळ म्हणजे आपलं असं डोक्यात आहे की त्याच्यातून काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे, नाही. एकतर पैसा मिळाला पाहिजे किंवा कुठल्याही रूपामध्ये संपत्ती मिळायला पाहिजे किंवा कमीत कमी प्रसिद्धी तरी मिळायला पाहिजे. कुणीतरी म्हटलं पाहिजे तू केलंयस, यालाच आपण फळ समजतो. बरोबर आहे ना. आणि मग हे सगळं मिळवून भगवंतांना देणे हे पण भक्तीच आहे. परंतु त्याच्याही पलीकडची भक्ती आहे, ती म्हणजे काम करतानाच मी असं काम करणार की ते डायरेक्टली भगवंतांसाठीच आहे, माझा त्याच्यात काही संबंध नाही.
भगवंतांनी सांगितलं हे करायला म्हणून मी करणार. मी माझ्या मनाप्रमाणे करणार आणि त्यातलं आलेलं मी भगवंतांना देणार, ते फळ मी माझ्यासाठी ठेवणार नाही. ही दुय्यम दर्जाची भक्ती असते. इट्स अ लो लेवल, सेकंडरी लेवल. फर्स्ट क्लास भक्ती असते, भगवंतांनी जे सांगितलंय ते मी भगवंतांसाठी करणार, उत्साहाने करणार, निश्चयाने करणार. म्हणून भगवंतांनी काय सांगितलंय हे माहिती असलं पाहिजे आपल्याला, त्याशिवाय कसं करणार. एकतर तुम्ही ते भगवंतांकडून समजावून घेतलं पाहिजे किंवा गुरुकडून समजावून घेतलं पाहिजे काय करायचं आपल्याला, आणि तेच मी उत्साहाने करणार, सेवा म्हणून करणार. याच्यामध्ये कुठे फळच नाही. ते फळ आलं आणि मग दिलं असं नाही, ते डायरेक्टली तिकडे तिकडे गेलं. आपण फक्त करता होतो तिथे. That makes sense? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. जसं आता तुम्ही म्हटले की वडिलांना पण आपण सोडलं पाहिजे, जर ते तमोगुणामध्ये असतील तर. येस. त्यांचा सुद्धा संघ आपण नाही घेतला पाहिजे. तर मग आपण जे आश्रम जो आहे त्याचा आपण नियत कर्म जे आपल्याला नेमून दिले ते आपण पार पाडलं असं होणार नाही. ते आपण सहनच केलं पाहिजे असं मला वाटतं. तर याच्यावर पण तुम्ही परत एकदा कन्फ्यूज होताय की आपले वडीलधारे आपल्यावर अवलंबून असणे आणि आपले वडीलधारे तमोगुणी असणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तमोगुणी माणूस हा कपटी असतो, दुष्ट असतो, जाणून बुजून कपट करत असतो. आलं का लक्षात? जाणून बुजून तो दुसऱ्यांना अपमानास्पद बोलत असतो, जाणून बुजून लोभी असतो, कपटी असतो, आळशी असतो, द्वेषी असतो, मत्सरी असतो. अशा माणसासोबत कुणी सांगितलंय राहायला? देयर इज नो पॉइंट. आलं का लक्षात? तुम्ही जे म्हणताय ते आपले वडीलधारे आपल्यावरती अवलंबून आहेत. येस, ती आपली जबाबदारी आहे, त्यांची काळजी आपणच घेतली पाहिजे. मी म्हटलं तमोगुणी व्यक्ती हा खूप कपटी असतो. आणि ऍक्च्युली तमोगुणी व्यक्तीची जर तुम्ही काळजी घ्यायला लागला तर तो त्या तमोगुणातून तो कधीच बाहेर येणार नाही. त्याला फटकाच द्यावा लागतो. तुझं बघ असं सांगितल्याशिवाय ते तो शुद्धीवर पण येत नाही, थाऱ्यावर पण येत नाही. त्याच्याशिवाय अशी लोक आळस सोडत नाहीत, आपला कपटीपणा सोडत नाहीत. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. हे थोडस कन्फ्युजन तुम्ही हे दूर करा. याच्या उलट पण होऊ शकतं. तुमचा मुलगा तमोगुणी असू शकतो, मुलगी तमोगुणी असू शकते, तिला पण तुम्ही सोडलं पाहिजे. का? कारण हे लोक जेवढे तुम्ही त्यांची काळजी घ्याल तेवढे तुम्हाला ते आळूसारखे चिकटूनच बसतील. लीचेस म्हणतात ना, लीचेस. यांचा आळस अजून वाढत जातो, यांचा कपटीपणा अजून वाढत जातो. असं नाही आहे की आपले वडीलधारे लोक आता वयस्क झालेत, त्यांच्या शरीराने काही त्यांना करताच येत नाही म्हणून ते आळशी नाही आहे. ते काम न करणे वेगळं आणि मुद्दामून मोहित होऊन भ्रमित होऊन काम न करणे वेगळं. खोटं बोलणे, कपटीपणा करणे, मत्सरी वागणे, द्वेषी वागणे, हे कुठल्याच संबंधामध्ये हे चांगलं नसतं. ऍक्च्युली इट्स व्हेरी 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 बॅड. ऑफकोर्स मी जे सांगतोय ती टोकाची भूमिका सांगतोय. असं नाहीये की उद्याच्या उद्या तुम्हाला हेच निर्णय घेतला पाहिजे, प्रभूजींनी सांगितले. नो, संयम असला पाहिजे. म्हणून मी म्हणालो, मगाशी देखील मी म्हणालो की आपल्या जवळचे असतात, त्यांना आपण उपदेश आदेश देऊन चांगलं बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु त्याला पण एक लिमिट असते. ती लिमिट कोण ठरवणार? तुम्ही आपापल्या गुरु बरोबर तुमचे वैयक्तिक प्रायव्हेट जे असतात ते बोलून ते तुम्ही ठरवले पाहिजेत लिमिट.
आणि तसं प्रमाणे वागलं पण पाहिजे ऍक्च्युली. बऱ्याच जणांना आजकाल मी पाहतोय, आजकालची मुलं सगळी आळशी आहेत. अगदी पहिली दुसरीतली मुलं देखील मी पाहतो इतकी आळशी आहेत, आणि आई वडील त्यांना काही बोलत नाहीत. त्यांना बोललं पाहिजे, त्यांना समजावून सांगितलं पाहिजे, त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे, त्याच्याशिवाय ते त्यांचं चारित्र्य घडणार नाही. ते आपण आपण ऍज अ आई वडील आपण ते का करत नाही? कारण आपण पण तसेच आहोत. आपण पण रजोगुणी तमोगुणीच आहोत. आपल्याला पण शास्त्र माहिती नाही, मार्गदर्शन नाही, काही काम नाही. मग काय करायचं? मॅक्झिमम आई वडील स्वतःच्या इंद्रिय तृप्तीमध्ये बिझी असतात. मग ते मुलांना मोबाईल फोन देऊन टाकतात. मोबाईल बघत बस दिवसभर. मग तो तमोगुणी होतो. त्याला कारणीभूत पण आपणच आहोत. ऑफकोर्स माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नव्हता की उद्याच्या उद्या तुम्हाला सोडून द्यायचंय. उद्याच्या उद्या तुम्हाला कोणाला सोडायचंय? जे नातेवाईक आहेत त्यांना सोडायचंय. हे जे असतात ना आपल्या घरामध्ये, आपल्याशी काही संबंध जास्त नाही, परंतु विनाकारण येऊन किचकिच किचकिच करत असतात, दूरचे नातेवाईक. काहीही फरक पडत नाही तुम्ही यांच्याशी संबंध तोडलात, काहीही फरक पडत नाही. मुळात त्यांचा तुमचा संबंध हा भौतिकच असतो, तो कुठेच प्रेमाचा संबंध नसतो. कसे तुम्ही खाली याल हेच तो बघत असतो काय. पण तुझे आपले कुटुंबीय आहेत, आई वडील मुलं वगैरे, यांच्याबद्दल आपण थोडस हे असलं पाहिजे, सहनशील असलं पाहिजे. त्यांना बदलण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, भरपूर प्रयत्न केला पाहिजे. नाही असं नाही. आता बऱ्याच केसेसमध्ये काय असते, ही आपलीच चूक असते, काही करू शकत नाही आपण. आणि मुळात वर्णाश्रमानुसार सगळे वागले असते तरी ही चर्चाच करायला लागत नसते ऍक्च्युली. का माहितीये? कारण असे आई वडील घरातच राहत नाहीत, ते वानप्रस्थाला निघून जातात. पण ते आता सध्या होत नाही. आपण वैदिक संस्कृतीनुसार वर्णाश्रमानुसार वागण्यापासून खूप दूर आलेलं आहे. जसं मी म्हटलं की वानप्रस्थमध्ये आपण का जाऊ शकत नाही? कारण आपलं वानप्रस्थाचं वय होऊन गेलं, परंतु आपण आपला मुलगा अजून जबाबदारी घेतलेलंच नाही. कित्येक घरांमध्ये मी पाहतोय. कारण आपण लग्नच उशिरा केलं. कोणी सांगितलं? शाळेने सांगितलं. करिअर करायला पाहिजे. मग सगळ्या चुका आपण एवढ्या चुका ऑलरेडी करून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या फिक्स करणे हे सगळं कॉम्प्लिकेटेड आहे. सध्या सगळं अतिशय जटिल होऊन बसलेलं आहे. जनरली बघायला गेलं तर जे 50-60 वर्षाच्या पुढचे असतात त्यांनी घरात राहिलंच नसलं पाहिजे. त्यांनी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. पण ते होत नाही आता. त्यामुळे हे पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की वडीलधारे लोक घरातले हे काम करत नाही, याचा अर्थ ते तमोगुणी आहेत असे नव्हे. तमोगुणाचा व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही अर्थ, तमोगुणाचा अर्थ. म्हणून प्रभुपाद देखील आणि भगवंत देखील असे कठोर शब्द वापरले. तो लोभी असतो, तो कपटी असतो, सदैव दुसऱ्यांचा मत्सर हेवा कर, ईर्ष्याळू असतो, रजोगुणी ईर्ष्याळू असतो. हे वाईट गुण आहेत. हे सगळे हे वाईट गुण असलेल्या लोकांबरोबर आपण जास्त दिवस राहिलं नसलं पाहिजे. येस, ते स्वतःचे आई वडील असले तरी, कारण ते आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी डेंजरस असतात ऍक्च्युली. शास्त्रामध्ये हे पण दिलेलं आहे, आई वडिलांची सेवा करणे हे सर्वोत्कृष्ट सर्वोच्च धर्म आहे. येस, परंतु प्रत्येक आई वडिलाला वाटतं की आपला मुलगा प्रभू रामचंद्रासारखा असावा, त्यांनी आपली काळजी घ्यावी. परंतु आई वडिलांना असं वाटत नाही की आपण पण दशरथ आणि कौशल्य झालं पाहिजे. तुम्ही कैकेयी सारखे असलं तर काय उपयोग आहे?
भरत सारखा मुलगा म्हणतो तुझं तोंड बघायचं नाही मला. भरत म्हणतो की नाही काही केलं. इट्स व्हेरी हे खूप नैसर्गिक असतं. आता सध्या आपण ते करत नाही, कारण आपण पण तेवढेच इंद्रिय तृप्तीच्या मागे आहोत, आपले आई वडील पण तेवढेच इंद्रिय तृप्तीच्या मागे आहेत, आणि आपली मुलं पण तेवढेच इंद्रिय तृप्तीच्या मागे आहेत. आपल्यापैकी कोणालाच सोडायची इच्छा नाहीये, कोणालाच भगवंतांना पूर्ण शरण जायची इच्छा नाही. आपल्याला अर्धवट भक्ती कसतरी करून पुढे ढकलायचं. मग हे असले कन्फ्युजन निर्माण होतं. आणि हे पण बरोबर आहे की प्रत्येकाची कौटुंबिक अवस्था वेगळी असते, विशेष करून कलियुगामध्ये. पूर्वीच्या युगामध्ये एक समान असायचं, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असायचे, परंतु प्रत्येकाची कौटुंबिक व्यवस्था समान असायची. अगदी पूर्वी म्हणजे मी पूर्वीच्या युगात पण जायची गरज नाही, अगदी 50-60 वर्षापूर्वी जरी आपण गेलो आपल्या लहानपणी, तर प्रत्येकाची लग्न 18-20 वर्षात होत होती, त्यांना मुलं व्यवस्थित वेळेवर होत होती, ते सगळ्या जबाबदाऱ्या आपाप ते घेत होते. आई वडील बरोबर 50-60 नंतर आपापले देवधर्माला लागायचे. हे अगदी माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे गावामध्ये, परंतु ते आता राहिलं नाही, कुठेच राहिलं नाही. का? कारण आपण हे सगळंच बिघडवलंय. मुळात आपण 30-30 वर्षापर्यंत शिक्षण घेतो, लग्नच करत नाही, मग मुलं होतात 40व्या वर्षी, मग वानप्रस्थ घेणार कवा, ही जबाबदारी घरची सांभाळणार कोण, हे सगळं उलट पुलट झालेलं आहे. त्यामुळे म्हणून मी नेहमी म्हणत असतो, प्रत्येकाची फॅमिली सिच्युएशन वेगळी असते, त्यामुळे त्यांनी ती आपली फॅमिली सिच्युएशन, तुम्हाला जर खरोखर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर तुमची फॅमिली सिच्युएशन तुम्ही तुमच्या गुरु बरोबर चर्चा करून त्याच्यावरती काहीतरी स्ट्रॉंग कॉन्क्रीट असे ऍक्शन घेतले पाहिजे. तिथेच राहून चालत नाही ऍक्च्युली, तिथेच राहिलं की मग ते पाणी गढूळ होतं. बऱ्याचदा आई वडिलांना वाटतं की असं कसं काय मुलांना सोडायचं, सोडल्याशिवाय मुलगा पण सुधरत नाही, हे बऱ्याचदा आई वडिलांना माहिती नसतं ऍक्च्युली. विशेष करून कलियुगामध्ये आपण पाहतो, आई वडिलांना मुलांना त्रासच द्यायचा नाही. मी खूप त्रासात काढलंय, ह्याला फुलासारखं वागवायचं, मग ते फुलासारखं नाजूकच होतं. आपली पण चूक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे हे बरेच ह्याच्यामध्ये हे आहेत, काय म्हणतात त्याला, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. प्रत्येकाची सिच्युएशन वेगवेगळी असू शकते, त्यामुळे ती सिच्युएशन आपण चर्चा करून त्याच्यावरती प्रॅक्टिकल सोल्युशन काढलं पाहिजे. आपण जे भगवद्गीतेच्या लेक्चरमध्ये, प्रवचनामध्ये जी आपण चर्चा करतो, ती एक वरवरची चर्चा असते, ठीक आहे, प्रत्येकासाठीच लागू होते असं नसते. होपफुली तुमच्या लक्षात आलं असेल मी काय सांगायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. Krish, you see the level? It should be a little bit higher. Always.